आज आपण 208वा शौर्य दिवस साजरा करत आहोत। अर्थातच शौर्य दिवसाची ज्यावेळेला आठवण निघते तेव्हा एक नाव निश्चितपणे आणि ठळकपणे पुढे येतं, ते म्हणजे महार रेजिमेंट। भारतीय लष्करातली अतिशय शौर्य गाजवणारी ही महार रेजिमेंट तसं पाहायला गेलं तर फारशी कधी चर्चेत नसते, पण शब्दांनी नाही तर त्यांच्या कृतीने महार रेजिमेंटने वेळोवेळी त्यांची उपयुक्तता सिद्ध केलेली आहे। 1941 साली महार रेजिमेंटची स्थापना झाली। अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने आणि यांच्या प्रयत्नांनी महार रेजिमेंटची स्थापना करण्यात आली। महार रेजिमेंटने आजवर अनेक युद्धांमध्ये अनेक फ्रंटमध्ये भारताचं नाव उज्ज्वल केलंय। भारताच्या संरक्षणासाठी महार रेजिमेंटच्या शूरवीर सैनिकांनी आपलं आयुष्याचं बलिदान केलेलं आहे। या रेजिमेंटचा इतिहास तसा पाहिला तर 1941 साली जरी त्याची स्थापना झालेली असली तरी शौर्याची गाथा मात्र अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होते। त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धामध्ये इराण, इराक, म्यानमार, ब्रह्मदेश या देशांमध्ये महार रेजिमेंटने मोठा अभूतपूर्व असा पराक्रम गाजवला। स्वतंत्र भारताच्या काळातला जर का विचार केला तर 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यावर लगेचच कबाली फोर्सेसनी काश्मीरवर केलेलं आक्रमण असेल किंवा त्यानंतर 3 युद्ध महत्त्वाची म्हणजे 1962चं चीन वॉर, 1965चं भारत पाकिस्तान वॉर, 1971चा भारत पाकिस्तान वॉर ज्याच्यामध्ये बांगलादेश आपण मुक्त केला। या तीनही युद्धांमध्ये महार रेजिमेंटने अतिशय जबरदस्त अशी भूमिका बजावली होती। त्यानंतर आला 1999चं कारगिल युद्ध। कारगिल युद्धात सुद्धा महार रेजिमेंटच्या सैनिकांनी अभूतपूर्व असा पराक्रम गाजवला। एखाद्या रेजिमेंटची यशोगाथा कशी मोजली जाते तर त्या रेजिमेंटला मिळवलेल्या पुरस्कारावरून। आज महार रेजिमेंटचा जर का विचार केला तर महार रेजिमेंटच्या खात्यामध्ये एक परमवीर चक्र पुरस्कार, एक अशोक चक्र पुरस्कार, त्याचबरोबर 1980च्या दशकामध्ये IPKF म्हणजे इंडियन पीस कीपिंग फोर्सेससाठी महार रेजिमेंट श्रीलंकेमध्ये तैनात झाली होती। तिथे महार रेजिमेंटचे मेजर रामस्वामी परमेश्वरन यांनी अभूतपूर्व असा पराक्रम गाजवला आणि त्यासाठी त्यांचा परमवीर चक्रने सन्मान करण्यात आलेला आहे। प्रत्येक भारतीयाने आदर्श घ्यावा, प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा अशी महार रेजिमेंट। आज महार रेजिमेंटमध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार त्याचबरोबर मध्य प्रदेश या राज्यांमधून सैनिकांची भरती होते। आपल्या अदम्य कर्तृत्वाने आणि साहसाने भारताचं नाव नेहमीच उज्ज्वल ठेवणाऱ्या महार रेजिमेंटच्या या गौरवपूर्ण इतिहासाला सॅल्यूट।